नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला 11वा दिवस. व्हॅलेंटाईन्सचा वीक आहे आणि बऱ्याच तरुण मित्रांच्या विनंतीवरनं आज आपण प्रेमाबद्दल बोलणार आहे. त्याचं होतं असं की एका गावामध्ये एक ऋषीमुनी येतात आणि त्या गावामधली सगळी जोडपी एकत्र येऊन त्या ऋषीमुनींच्या पाया पडायला जातात. त्यावेळेस ते ऋषीमुनी म्हणतात की मी या सगळ्यांमधल्या एकाच जोडप्याला दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद देणार आहे आणि तो त्याला देणार आहे ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. सगळ्यात जास्त प्रेम ज्याचा असेल त्याला तो आशीर्वाद मिळेल. मग आता हे प्रेम तोलायचं कसं? तर गुरुजी म्हणतात तुम्ही सगळ्यांनी आज घरी जायचं. उद्या येताना एका कागदावर एकमेकांना प्रेम का करतो याची कारण लिहून आणायची, ज्याचं कारण मला सगळ्यात जास्त आवडेल. दीर्घायुष्य होण्याचा आशीर्वाद मी त्या जोडप्याला देईन. अर्थातच सगळे घरी जातात, कारणांच्या मागे लागतात. काही जण वयभर कारणं लिहितात, काही जण शेकडोनं कारणं लिहितात, तर काही जण पानाच्या पानं भरवतात. गुरुजी प्रत्येकाचं प्रत्येक कारण फार निरखून वाचतात आणि आशीर्वाद द्यायची वेळ येते त्यावेळी ते अशा जोडप्याला आशीर्वाद देतात ज्याच्या हातात कागदच नसतो. सगळ्या जणांना आश्चर्य वाटतं. सगळेजण विचारतात की तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं आम्ही सगळेजण घरी गेलो, कारणांच्या मागे लागलो, कारणं लिहिली आणि तुम्ही परस्पर आशीर्वाद अशा व्यक्तीला दिला ज्यांनी तुमची आज्ञाच ऐकली नाही. त्यावेळेस गुरुजी म्हणतात लहानपणी ज्यावेळेस एखाद्या बाळाला आईपासून लांब केलं जातं त्यावेळेस त्याच्या रडण्याला कुठलं कारण असतं? तेच मुलगा आईच्या जवळ जातो तेव्हा आपोआप शांत सुद्धा होतो. त्याच्या शांत बसण्याला कुठलं कारण असतं? हा मुलगा भविष्यात मोठा होतो आणि वेळेवर घरी येत नाही त्यावेळेस आईला वाटणाऱ्या काळजीला कुठलं कारण असतं? गुरुजी म्हणतात की प्रेम आणि कारण एकत्र कधीच राहू शकत नाही. जिथं प्रेम आहे तिथं कारण लागत नाही आणि जिथं कारण आहे तिथं प्रेम कधीच येऊ शकत नाही. श्रीकृष्णाचं सुद्धा असंच काहीतरी मत आहे. श्रीकृष्ण म्हणतात आवडीतून प्रेम आणि मोह या दोन गोष्टी तयार होतात. मग एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीवर प्रेम आहे आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा मोह आहे, यात फरक काय? जर समजा एखाद्या माणसाला सत्तेचा मोह असला तर त्या मोहापायी ती सत्ता मिळवण्यासाठी तो माणूस कुठल्याही थराला जाईल. आणि त्या एखाद्या व्यक्तीला जर सत्तेबद्दल प्रेम असेल, आस्था असेल तर ती सत्ता मिळवायला तो स्वतः त्या योग्यतेचा बनेल. श्रीकृष्ण म्हणतात प्रेम हा सुखाकडे जाणारा रस्ता आहे आणि मोह हा दुःखाकडे जाणारा रस्ता आहे. मी प्रेमाच्या बऱ्याच जणांनी केलेल्या बऱ्याच व्याख्या ऐकल्या, पण माझ्या मते प्रेमाची सगळ्यात चांगली व्याख्या ही श्रीकृष्णांनी सांगितली. या सगळ्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं, थोडं बरं सुद्धा होतं, थोडं वाईट सुद्धा होतं. माझ्या वाट्याचं मी दोन्ही घेऊन आलो. थोडं बरं सुद्धा होतं, थोडं वाईट सुद्धा होतं. माझ्या वाट्याचं मी दोन्ही घेऊन आलो. प्रश्न अवघड विचारला होता, मी सोपं उत्तर देऊन आलो. लिहायचा विषय प्रेम दिला गेला आणि मी श्रीकृष्ण लिहून आलो.